छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे विराट हिंदू संमेलन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले। जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। या संमेलनात स्वामी भारतानंद सरस्वती, साध्वी गायत्री दीदी आणि सिद्धेश्वर बिराजदार यांसारख्या मान्यवरांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले। हिंदू समाज संघटन, नैतिक मूल्ये आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे महत्त्व यावर त्यांनी भर दिला। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती लाभली। भक्तिगीते, धार्मिक घोषणा आणि युवकांच्या सक्रिय सहभागामुळे वातावरण पूर्णपणे धार्मिक आणि चैतन्यमय झाले होते। एकूणच अंभई येथील हे संमेलन केवळ कार्यक्रम न राहता हिंदू समाजाच्या एकजूट आणि अस्मितेचा प्रभावी संदेश देणारा सोहळा ठरला। प्रत्येकच गावागावामध्ये पाहिजे तर हे विराट हिंदू संमेलन झालं पाहिजे, कारण हिंदू जागला पाहिजे। गोहत्या जास्त प्रमाणात होती, लव जिहाद जास्त प्रमाणात होतोय, लँड जिहाद जास्त प्रमाणात होतोय आणि खास करून सिल्लोड या भागामधूनच गो तस्करी जास्त होतीये। आणि मी तर असं म्हणते की लव जिहादचं प्रमाणही सिल्लोड या भागामध्ये जास्त संख्या आता उघडकीस आलेली आहे। आणि पहिल्या ज्या घटना होत होत्या, मी हिंदू मुलींना आज हा संदेश देईल की आपल्याला आता श्रद्धा बनवून फ्रीजमध्ये तुकडे तुकडे नाही व्हायचं, तर आता एखाद्या जिहादी जर आपल्यावर चालून आला तर त्याचे तुकडे तुकडे करून आज आपल्याला फ्रीजमध्ये भरायचं। एवढी हिंदू मुलींनी ताकद घेतली पाहिजे, स्वतःला सावरून घेतलं पाहिजे। आणि आजही या हिंदू संमेलनामार्फत मी एवढा संदेश देईल की जेवढा हिंदू जास्त जागृत होईल तेवढं हिंदू धर्माचंही संरक्षण होईल आणि या जिहादींची एवढी अवकात नाही होणार की ते हिंदू धर्मावरती प्रतिघात करतील। बिलकुल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अंभई या गावात वडेश्वर भगवंताच्या या प्रांगणामध्ये एक भव्य विराट हिंदू संमेलन या ठिकाणी संपन्न झालं। आमच्या साध्वी गायत्री दीदी, त्याचबरोबर आमचे सिद्धेश्वर बिराजदारजी, ही सर्व मंडळी उपस्थित होती। आणि या गावामध्ये खूप लहान मोठ्या सर्व लोकांमध्ये अतिशय खूप उत्साह आहे। आणि याचाच अर्थ असा होतो की सनातन धर्माच्या प्रती या लोकांच्या मनामध्ये निष्ठा, श्रद्धा आहे आणि सर्वांची एकता आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या संमेलनातून एकच सर्व साधू संतांनी संदेश दिला की हिंदू समाजाची एकता अशीच कायम राहिली पाहिजे। इथे एकता आहेच, पण याहीपेक्षा अजून येणाऱ्या काळामध्ये हिंदू समाजासमोर आणि राष्ट्रासमोर खूप धोके आहेत। आणि वेळोवेळी वेगवेगळे षडयंत्रकारी या देशामध्ये खूप काही जिहादी प्रवृत्तीचे माणसं समाजामध्ये, देशामध्ये, गावागावामध्ये, आपल्या राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये वेळोवेळी एकही संधी सोडत नाहीत। आणि जगात कुठेही काही झालं तरी इथंही आरोळी ठोकतात, देशविरोधी नारे लावतात। अशा लोकांना वेळीच आवरलं पाहिजे, अशा लोकांना खेचलं पाहिजे। आणि म्हणून हिंदू समाज सतर्क, सावधान इथून पुढे राहील अशी पूर्ण खात्री आहे। आणि या संमेलनातून हिंदू समाजाची जागृती होते आणि म्हणून हे सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून बिलकुल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अंभई या गावात